मोठी बातमी आहे, कारण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आता मंजूर झालाय। राज्यपालांनी मंजूर केल्याचं कळतंय। आता मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनीच मंजूर केलेला आहे, तेव्हा माणिकराव कोकाटे यापुढे मंत्री नसतील। मात्र त्यांच्या आमदारकीचं काय होणार आहे याकडेही लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय मोठी बातमी आहे, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अखेर मंजूर झालेला आहे। यावेळी पोलीस अजूनही लीलावतीमध्ये उभे आहेत। त्यांच्या कार्यवाहीनंतर त्यांना अटक होणार की नाही हे कळेल आणि त्याचबरोबर हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना बेल मिळेल की त्यांना जेल होईल हे कळेल। मात्र त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येते। त्यांचा राजीनामा राज्यपालांनीच मंजूर केलेला आहे। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता आणि अजित पवारांनी त्यांच्या राजीनाम्याची सूत्र फडणवीसांवर टाकली होती। देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतायत तो निर्णय फायनल असेल असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता खुद्द राज्यपालांनी यामध्ये उडी घेतली आहे आणि राज्यपालांनी भूमिका घेऊन राजीनामा मंजूर करून घेतलाय। आपल्यासोबत गणेश कवडे जोडलेले आहेत। गणेश, या ठिकाणी आपल्यासमोर बातमी आहे, राज्यपालांनीच राजीनामा मंजूर करून घेतलाय। राज्यपालांपर्यंत हे कसं पोहोचलंय, काय अधिक माहिती द्याल? नक्कीच काल अजितदादा यांच्याकडे खरं तर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर अजित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवण्यात आला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा राजीनामा आहे तो राज्यपालांकडे पाठवला होता आणि राज्यपालांनी आज तो राजीनामा आहे तो देखील मंजूर केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असंच म्हणावं लागणार आहे, कारण की 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आता आमदारकी तरी राहते का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की आज या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये देखील आहे ती सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे आणि हायकोर्टामध्ये खरं तर माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळतोय का हे देखील बघणं गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्राप्त झालेला आहे, तो मंजूरही झालेला आहे। त्यांच्या आमदारकीवर सुद्धा टांगती तलवार आहे आणि त्यानंतर त्यांना जेल होते का हे पाहणंही महत्त्वाचं आहे।